सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। सतीश भोसले हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे। अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे, पैशांची उधळपट्टी केलेली आहे। काय तुमची प्रतिक्रिया? मी स्वतः कालच सांगितलं या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्यावर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ती घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं। आशीर्वाद आहे असं दस म्हणालेत आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग हे पहा, असं काही ठिय्या मांडणार विधान भवन, असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का? या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का? काहीतरी विनाकारण बोलू नये। मी स्पष्टपणे कालच सांगितले, विक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी। भाजपचं भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक जे आहे ते त्यांच्याकडे, आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही, ते पद तपासावं लागेल, परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी, एवढंच माझं मत आहे। आका कोण आहे आणि या आकापर्यंत सुरेश धस पोहोचणार का? त्याची समर्थन मी केलेलं नाही, तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन। मला काय भेट घ्यायला? मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी माझ्याकडे येतो। मी आता तो पाठीमागा असे काय कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे। तर सुरेश धस बोलत होते विधिमंडळ भवनातून। तर आता पुढची बातमी पाहूया। काँग्रेस नेते राहुल गांधी आज मुंबईत दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यावेळी राहुल गांधी धारावीला भेट देणार आहेत। धारावीत काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत राहुल गांधी संवादही साधणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे। राहुल गांधींचा मुंबईत मुक्काम असल्याने काँग्रेसच्या नेत्यांची सुद्धा त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे। तर आताची आपण दृश्य पाहतोय, राहुल गांधी मुंबईत दाखल झाले, थोड्याच वेळात ते धारावीला भेट देणार आहेत। धारावीत लेदर कामगारांशी ते संवाद साधणार आहेत। साम टीव्हीवर आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहू शकतोय। तर या भेटीत काँग्रेसच्या नेत्यांशी सुद्धा त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबईत ते मुक्कामी आहेत, त्यामुळे थोड्याच वेळात ते धारावीत सुद्धा जाणार आहेत। त्याला धारावीच्या लेदर कामगारांसोबत ते संवाद साधणार आहेत आणि त्याच नंतर ते मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांशी सुद्धा चर्चा करण्याची शक्यता आहे। राहुल गांधी आता मुंबईत दाखल झालेले आहेत। तर आता थेट जाऊयात धारावीत। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सचिन गाड उपस्थित आहेत। त्यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याआधी आढावा घेतलाय, तो पाहूया। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी राहुल गांधी धारावीतील प्रसिद्ध लेदर मार्केटला भेट देणार आहेत। सध्या आपण धारावीच्या लेदर मार्केटमध्ये आहोत। धारावी हे त्याच्या लेदर मार्केटसाठी प्रसिद्ध आहे। इथे हजारोंच्या संख्येने छोटे मोठे लेदरचे कारखाने आहेत, दुकानं आहेत आणि लाखोंच्या संख्येने लोक कामगार या लेदर मार्केटमध्ये काम करतात आणि याच कर्मचाऱ्यांशी त्यासोबत उद्योजकांची राहुल गांधी आज संवाद साधणार आहेत। त्यासोबतच लेदर मार्केटशी जोडलेल्या उद्योजकांशी देखील राहुल गांधी हे संवाद साधणार आहेत आणि यावेळी राहुल गांधी त्यांना कोणता कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या धारावीमध्ये पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत आणि सरकारने हा सगळा प्रकल्प हा अडाणी समूहाला दिलेला आहे। मात्र ज्या काही सवलती अडाणी समूहाला देण्यात आलेल्या आहेत त्यावरून काँग्रेस असेल, शिवसेना ठाकरे गट असेल यांनी सरकारवरती बरीच टीका केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची धारावी भेट ही महत्त्वाची समजली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। तर राहुल गांधीच्या या
मुंबई दौऱ्यावर आपलं लक्ष असणारच आहे. वेळोवेळी त्याची अपडेट देत राहू. पुढची बातमी समोर येते मराठवाड्यातल्या जलजीवन मिशन योजनेसंदर्भात. मराठवाड्यातल्या जलजीवन मिशन योजनेवर खुद्द पाणीपुरवठा मंत्र्यांनीच उडवा उडवीची उत्तरं दिली आहेत. साम टीव्हीने जलजीवन योजनेच्या घोटाळ्याचा भांडाफोड केलाय. त्या संदर्भात प्रश्न विचारला असता मंत्री महोदयांनीच घोटाळ्याची माहिती नसल्याचं दिसून आलंय. आपल्यासोबत आहे जलजीवन योजना जी मराठवाड्यासाठी दुष्काळमुक्त करण्यासाठी आणली होती, त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं एक अहवाल आलाय. का या संदर्भातला सामचं कामं निकृष्ट दर्जाची तुमच्याकडे काही आहे का, असं आहे का काही? साम टीव्हीने रिपोर्ट केला. यामध्ये निकृष्ट दर्जाची काम तासाची चर्चा लावून आपण हे काय 2 मिनिटावर चौकशी याबाबत काही तपास करणार का? चौकशीचे आदेश मला यादी द्या, कुठे असा प्रॉब्लेम असेल तर मी त्याची चौकशी करेल. ठीक आहे, अनेक ठिकाणी पाईप फक्त टाकण्यात आले. दे ना, असं नाही चालत ना राजा. ती मराठवाडा छोटासा आहे का? कुठल्या स्पेसिफिक तक्रारी आहे त्या जर दिल्या तर मी त्याची चौकशी लावेल. याचा आडल्यासारखा विचार काही. या ठिकाणी ज्या पद्धतीचं मराठवाड्यामध्ये जलजीवन योजनेमध्ये जो घोटाळा झालेला आहे, ज्या पद्धतीची निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत, त्याबाबतची माहिती आम्हाला द्या आणि त्याबाबत आम्ही चौकशी करू, अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तर हे मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रमसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. तर यानंतर इतरही राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. कारण विधान परिषदेच्या 5 जागांसाठी ते 27 मार्चला निवडणूक होतीये. भाजपच्या कोट्यात 3 तर राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदे सेनेच्या कोट्यात प्रत्येकी 1 जागा आहे. या जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्याचे 57 मतांचा कोटा लागणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंविरोधात मवियाने अविश्वास प्रस्ताव काढलाय. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र दिलंय. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकावणारा प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांनी पोलिसांकडे सादर केलाय. आवाजाच्या तपासणीसाठी दोन्ही वस्तू आज फॉरेन्सिक अधिकाऱ्यांकडे दिल्या जाणार आहेत. कोर्टानं कोरटकरला 11 मार्च पर्यंत अंतरिम जामीन दिलाय. मुंबई शहर आणि उपनगरातील रस्ते कामे आणि त्या संबंधित कामे 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करा असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिले आहेत. अमरावतीतील बेलोरा विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आहे. एप्रिल महिन्यात विमानतळ सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. यानंतर अमरावती मुंबई मार्गावर ETR 72 सह नियोजित ऑपरेशन लवकरच सुरू होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुद्धीकरण आज दुरुस्तीच्या कामासाठी 10 तास बंद असणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे आज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत नवी मुंबई शहरात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केलंय. आता खासगी रुग्णालयांच्या मनमानी शुल्क आकारणीला चाप बसणार आहे. राज्यात बॉम्बे नर्सिंग ऍक्टची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयात दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलंय. आदेश न पाळल्यास कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिलाय. यंदा राज्यातील सर्वच शाळांसाठी एकच कॅलेंडर असणार आहे. त्यानुसार 8 ते 25 एप्रिल दरम्यान अंतिम परीक्षा होणार आहे. 1 मे रोजी निकाल लागणार आहे, तर 2 मे पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या असतील. शिक्षण व्यवस्था सुव्यवस्थित आणि समतापूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने सर्व शाळांनी एकच कॅलेंडर पाळावं असा निर्णय घेतलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रवेश परीक्षा अर्जांसाठी 13 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विविध विभागातील पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जासाठी ही मुदतवाढ आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. शिवडी विधानसभा आमदार अजय चौधरींनी गिरणी कामगारांचा प्रश्न विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानंतर आता आज गृहनिर्माण खात्यासोबत चर्चा होणार आहे. मोर्चेच्या वेळी मेंटेनन्स माफी आणि इतर मागण्यांसाठी घोषणा देण्यात आल्या. म्हाडा आणि सरकार विरोधात गिरणी कामगारांचा आक्रोश यावेळी करण्यात आला.
आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गाडेच्या ओळखीचा एक जण पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असून गाडेने त्याचा गणवेश परिधान करून छायाचित्र काढले होते, तर तोतया पोलीस बनून त्याने अनेकांना गंडा सुद्धा घातलाय. नवी मुंबईत एका कंपनीत भंगार व्यापाराला गुंडांनी मारहाण केली आहे. इथून भंगार न्यायचं असेल तर 50,000 रुपये द्यावे लागतील, नाहीतर भंगार नेऊ देणार नाही असं म्हणत मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीत व्यापारी जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपींवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीपीएसचे सिग्नल आता चंद्रावर सुद्धा प्राप्त झालेत. चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीवरील जीपीएस सिग्नल मिळवण्यासाठी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आणि इटलीच्या अवकाश संशोधन संस्थेला यश मिळवलंय. 3 मार्च रोजी हे सिग्नल प्रथमच मिळाले. काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होतीये. मार्चच्या महिन्यातच सुरुवातीलाच ठाणे जिल्ह्याचं तापमान 40च्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. कल्याण डोंबिवलीतील बुधवारी 39.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जागतिक तापमानवाढीमुळे काही वर्षात तापमानात कमालीची वाढ होतीये. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित विकी कौशलचा छावा चित्रपट नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला छावा लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 3ऱ्या आठवड्यातही छावा चित्रपट कमाई करतोय. आतापर्यंत छावाने 477 कोटींचा गल्ला जमवला. आता एक सविस्तर बातमी पाहूया. राज्यभरात बैलगाडा शर्यतींची मोठी क्रेज आहे. मात्र या बैलगाडा शर्यतीत अपघात होऊन बैलगाडा चालकांना गंभीर दुखापतीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने सुरक्षा कवच म्हणून चालकांना हेल्मेटची सुरक्षा प्रदान केली आहे. नुकत्याच झालेल्या बैलगाडा शर्यतीत बैलगाडा चालक ज्ञानेश्वर म्हात्रे हे हेल्मेटसह सहभागी झाले होते. त्यांच्याच माध्यमातून चाचणी घेण्यात आली आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. यानंतर राज्यभरातल्या 36 जिल्ह्यांमधल्या बातम्यांचा आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. नांदेडमधल्या सरस्वती नगरमध्ये खंडोबा मंदिर परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रार दाखल करूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. लवकरात लवकर नगरपालिकेनं घाण उचलून परिसर स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उन्हाळ्यात जळगावकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. वाघूर धरणात 2 वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणात 78% पाणीसाठा उपलब्ध आहे. रावेर ते छत्रपती संभाजीनगर मार्गे भंगार बसेस सर्रासपणे धावतायत. एसटी महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान बसच्या दुर्दशेमुळे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात सापडलाय. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यात शनिवारी सर्व महिलांना मोफत बस सेवा दिली जाणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधून पीएमपी प्रशासनाने मोफत बस सेवेचं आयोजन केलंय. मात्र केवळ तेजस्विनी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांनाच याचा लाभ घेता येणार आहे. पालघर मनोर रस्त्यावर भरधाव चारचाकीचा अपघात झालाय. भरधाव असलेल्या चारचाकीने रिक्षा आणि स्कूटीला धडक दिल्याने हा अपघात घडलाय. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर एकूण 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जळगावमध्ये शिवकॉलनीजवळ रात्री भरधाव कंटेनरची धडक झाल्याने अपघात झालाय. या अपघातानंतर नागरिकांनी महामार्गावर संताप व्यक्त केलाय. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. अपघातानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आलाय.
यवतमाळच्या उमरखेडमध्ये एका 40 वर्षाच्या इसमानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उमरखेड शहरातील गार्डनमध्ये एका झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आलाय. दरम्यान या घटनेचा तपास उमरखेड पोलीस करतायत. नागपूरमधील भानेगाव परशिवनी मार्गावर 3 चोरट्यांनी चक्क एटीएम मधील मशीन लंपास केलंय. जवळपास 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरी केलाय. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. यवत स्टेशन परिसरात रात्री एका घरात 3 अज्ञात व्यक्तींनी दगडकाठ्यांनी कुटुंबियांना बेदम मारहाण केली आहे. घरातील कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी एकाचा मृत्यू झालाय. दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये धुबधुबी तलावातून अवैध रेती विक्री करणाऱ्या महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे.